पुण्यात 11 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेने देश हादरला होता। तारीख होती 20 ऑगस्ट 2013। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। या घटनेला तब्बल 11 वर्षे उलटल्यानंतर आज 10 मे 2024 रोजी पुण्यातील न्यायालयात पी जाधव यांच्या न्यायालयात निर्णय सुनावण्यात आला। दाभोलकरांवर गोळीबार करणारे सचिन अंदुरे आणि शरद कसळकर या दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। विक्रम भावे, वीरेंद्र तावडे, संजीव पुनालेकर यांची मात्र निर्दोष सुटका करण्यात आली आहे। दरम्यान गेल्या 11 वर्षात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्याकांडासंबंधित महत्त्वाचे टप्पे काय होते हे आपण जाणून घेऊया। ओंकारेश्वर पुलावरील बाईक स्वारांकडून गोळीबार। 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर दाभोलकर सकाळी वॉक करायला घराबाहेर पडले होते। बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या पुलावर आधीच दबा धरून बसलेल्या 2 बाईकस्वारांनी नरेंद्र दाभोलकरांवर गोळीबार केला। गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले। दाभोलकर जागेवरच कोसळले आणि येथेच त्यांचा मृत्यू झाला। ही बातमी पसरताच महाराष्ट्रभरातून निषेध व्यक्त करण्यात आला। दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली। पुणे पोलिसांकडून पहिली अटक। डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणात जानेवारी 2014 मध्ये पुणे पोलिसांनी पहिली अटक केली। ऑक्टोबर 2013 मध्ये नागोरी आणि खंडेलवाल यांना महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतलं। यावेळी तब्बल 40 अवैध शस्त्र जप्त करण्यात आली होती। यामधील एक बंदूक ही दाभोलकरांच्या हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या काडतुसांशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला होता। यापूर्वीही नागोरी आणि खंडेलवाल यांना पुणे विद्यापीठातील एका सुरक्षा रक्षकाच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती। यानंतर त्यांच्यावर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता। मात्र 21 जानेवारी 2014 ला या प्रकरणाने मोठं वळण घेतलं। आरोपीनेच एटीएस प्रमुखांवर धक्कादायक आरोप केले होते। दाभोलकरांच्या हत्येची कबुली देण्यासाठी एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी 25 लाखांची ऑफर दिल्याचा दावा आरोपींनी केला होता। मात्र सुनावणीत दोघांनी हे आरोप खोटे असल्याचं सांगितलं। तपासाची सूत्र सीबीआयकडे। पुणे पोलिसांच्या तपासावर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते। त्यामुळे दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात येऊ लागली। जून 2014 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दाभोलकर प्रकरण सीबीआयकडे सोपवलं। त्यानंतर 10 जून 2016 मध्ये सीबीआयने पहिली अटक केली। ही होती सनातन संस्थेशी संबंधित ईएनटी तज्ज्ञ डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे याची। यापूर्वी 2015 मध्येही पानसरे हत्याकांड प्रकरणात तावडे याला अटक करण्यात आली होती। दाभोलकर यांच्या हत्येचा प्लान आखण्यात तावडेची भूमिका महत्त्वाची होती असा दावा सीबीआयने केला होता। सनातन संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील वाद हे हत्येमागील कारण असल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं। हत्येचा कट आखण्याच्या आरोपाखाली तावडे याच्या विरोधात 6 सप्टेंबर 2016 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं। सनातन संस्थेचे 2 फरार झालेले सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनीच दाभोलकरांवर गोळीबार केल्याचा दावा सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला होता। तपास धीम्या गतीने। हत्येला 2 वर्षे उलटल्यानंतर तपास धीम्या गतीने सुरू होता। त्यामुळे दाभोलकरांच्या कुटुंबियांनी कोर्टाचं दार ठोठावलं। त्यानंतरची पुढील 8 वर्षे उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू होता। सीबीआयने 5 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने एप्रिल 2023 मध्ये याचिका निकाली काढली आणि तपासाच्या 5 वर्षांनंतर सीबीआयने 2 आरोपींना अटक केली। मात्र या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयचा तपास वादात अडकला। सुरुवातीला सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी दाभोलकरांवर गोळीबार केल्याचं सीबीआयने म्हणलं होतं। मात्र ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे नावाच्या 2 आरोपींना याच आरोपाखाली अटक करण्यात आली। हा दावा सीबीआयच्या आधीच्या दाव्याहून वेगळा होता। आरोपपत्रात नेमकं काय होतं? पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसंबंधात अटक केलेल्या परशुराम वाघमारे यांच्याकडून कळसकर आणि अंदुरे यांचं नाव समोर आलं होतं। कळसकर आणि अंदुरे यांनी गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला होता। गौरी लंकेश हत्याकांडातील मुख्य आरोपी अमोल काळे याने दाभोलकरांवर हत्या करण्यासाठी अंदुरीला पिस्तूल आणि दुचाकी उपलब्ध करून दिल्याचंही वृत्त आहे। हल्ल्यात वापर करण्यात आलेल्या शस्त्रांचं काय झालं? सीबीआयने शस्त्रांचा शोध घेत असताना आणखी दोघांना अटक केली होती।
26 मे 2019 मध्ये सीबीआयने सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहकारी विक्रम भावे यांना मुंबईतून अटक केली होती. पुनाळेकर याने शरद कळसकरला दाभोळकरांच्या हत्या प्रकरणात वापरलेली बंदूक नष्ट करण्याचा सल्ला दिला होता आणि यानंतर कळसकरने 4 बंदुका ठाण्यातील एका खाडीत फेकल्याचाही उल्लेख आहे. सीबीआयने परदेशातील एका एजन्सीच्या मदतीने खाडीत फेकलेली बंदूक शोधण्याचा प्रयत्न केला. यासाठी 7.5 कोटींचा खर्च करण्यात आला होता. शेवटी 5 मार्च 2020 मध्ये बंदूक ताब्यात घेतल्याचा दावा सीबीआयने केला होता. ही बंदूक फॉरेन्सिक आणि बॉलिस्टिक तपासासाठी पाठवण्यात आली होती. मात्र जुलै 2021 मध्ये बॉलिस्टिक तज्ज्ञांच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाने दाभोळकरांची हत्या करण्यात आलेली नव्हती. 9 वर्षांनंतर आरोप निश्चित. तब्बल 9 वर्षांनंतर म्हणजे 15 सप्टेंबर 2021 मध्ये पुण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दाभोळकर हत्या प्रकरणात 5 जणांवर आरोप निश्चित केले. डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे याच्यावर हत्या, हत्येचा कट रचणे, शस्त्रास्त्र कायद्यासंबंधित आणि यूपीए अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. याशिवाय संजीव पुनाळेकर याच्यावर पुरावे नष्ट करणे आणि चुकीची माहिती दिल्याचे आरोपही केले होते. मात्र 5ही आरोपांनी कोर्टात गुन्हा कबूल करण्यास नकार दिला होता. 5ही आरोपींवर 2021 मध्ये सुनावणी सुरू झाली. या खटल्यादरम्यान एकूण 20 जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्यानंतर आता 10 मे 2024 रोजी 5 पैकी 3 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर 2 आरोपींना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रत्यक्षात दाभोळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या दोघांनाही शिक्षा सुनावण्यात आली असली तरी यामागील सूत्रधाराला शिक्षा मिळाली नसल्याचं सांगत अनिससह दाभोळकर कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. हमीद आणि मुक्ता दाभोळकर या निकालाला आव्हान देत उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहे. त्यामुळे निर्दोष सुटका झालेल्या 3ही आरोपींवर काय कारवाई होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.